संपूर्ण महाराष्ट्र पाणी टंचाईने हुकवत असताना इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये 15 धरणं असताना या धरणातलं पाणी नगर, नाशिक, पालघर या ठिकाणी जातं। मात्र या ठिकाणी जो आदिवासी आहे ज्यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी दिल्या आणि समोर राज्याला पाणी पाजलं, मात्र ज्यांच्या जमिनी गेल्या ते उद्ध्वस्त झाले, त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, त्यांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावं लागतं आणि या त्यांच्या दारातनं पाणी मुंबईला जातं, त्यांच्या नगरात जातं, त्यांच्या दारातलं पाणी पालघरला जातं। ते पाणी आम्हाला मिळावं या मागणीसाठी आम्ही गेले 4 महिने सतत संघर्ष करतो आणि मुंबईला जाणारं जे वैतरण जे पाणी आहे ते रोज पाणी 24 तास ते पाणी जातं, मात्र आम्हाला पाणी मिळत नाही आणि म्हणून आम्ही आज जे पाणी रोखलेलं आहे मुंबईला जाणारं पाणी पण आम्ही रोखणार आहोत। आधी आम्हाला पाणी द्या। जलजीवन योजनेच्या कामामध्ये कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। 176 योजना ज्या आहेत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये त्यामध्ये शेकडो कोटींची तरतूद केली, मात्र अद्यापही 50% देखील त्या योजनांचं काम झालेलं नाही। माझ्याकडे आता 176 योजनांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे की कागदावर सांगतं की आम्ही 100% काम केलेलं आहे, तिथं पाणी जातं, मात्र जर कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही तिथं पाणी जात नाही आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेले आहे। हे पाणी जे आम्ही आता रोखतो की धरणात न आम्हाला पाणी द्या, विहिरी का करताय तुम्ही, कोणाच्या भल्यासाठी तुम्ही या योजना राबवताय, ठेकेदारांच्या की अधिकाऱ्यांच्या, स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असेल, खासदार असेल, कोणी यावरती बोलत नाही आणि म्हणून या इथल्या कष्टकरी गरिबांना सर्वांना अशा पद्धतीने आंदोलन करावं लागतं। हे दुर्दैव मला दुर्दैव वाटतं की आंदोलन करण्याची वेळ पाण्यासाठी काय येते, कारण 176 योजना असताना करोड रुपयाच्या योजनेचा निधी त्यासाठी खर्च केला गेला, मात्र आजही त्यांच्या हांड्यात पाणी नाही आणि मुंबईचं पाणी आम्ही रोखणार आहोत। आधी आमच्यासाठी जोपर्यंत पाणी देत नाही या धरणातलं पाणी जलजीवनसाठी तोपर्यंत आम्ही मुंबईला पाणी जाऊ देणार नाही। आम्हाला काही करण्याची वेळ आली, आमचा प्राण जरी गेला तरी आम्ही पाणी जाऊ देणार नाही, अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने घेतलेली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।